पराग मोहन काचकुरे, वेशभूषा आनंद शांतीलाल संचेती, रंगभूषा डॉक्टर स्वप्नील हरिभाऊ दांदळे, रंगमंच व्यवस्था तुषार मोहन काचकुरे, जयेश युवराज चौधरी, वैष्णवी प्रेम अहेर. यातील कलावंत गणेश दादाराव देशमुख आणि प्रसाद हेमंत दामले. एकांकिकेतील अभंग हे संत नामदेवांचेच मूळ अभंग आहेत. त्याचे संदर्भ संहितेत लेखकाने नमूद केलेले आहेत. तर माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन बुलढाणा सहर्ष सविनय सादर करीत आहोत एकांकिका नामदेव पायरी. नामदेव पायरी. काय रे, असंच बसायचंय की संवादही साधायचा? असंच बसायला हे प्रेक्षक मायबाप काय रिकाम टेकण्यात काय? मग बोल की कामाचं काहीतरी. बोलतो ना, बोलणं आपलं काम, पण ते कामाचं आहे की नाही ते या रसिक मायबाप प्रेक्षकांनी ठरवायचंय. असं कसं? जे कामाचं आहे ते कामाचंच असतं, जे निकामी आहे ते निकामीच असतं. असं नसतं काय. ते तुमच्या दृष्टी आणि विचारांवर अवलंबून असतं. नाही समजलं. समजा तुझा हा सदरा चुना झाला, टाकून देतोस की नाही? देतो ना. म्हणजे तुझ्या दृष्टीने आणि विचारांनी तो निकामीच झाला की नाही? अर्थातच. पण मग आई काय करते? हा, ती त्याचा हात धरणं करते, पाय पुसणं करते, त्याच्याही उरलेल्या चिंध्यांचं आणखीन काय काय करते. म्हणजे जे तुझ्या दृष्टीने निकामी होते ते आईच्या दृष्टीने कामाचे होते की नाही? हा, खरंय रे, पटलं मला. म्हणून म्हणतो आपण फक्त बोलावं, ते कामाचं आहे की नाही ते या रसिक मायबाप श्रोत्यांनी ठरवावं. बरं बरं. अरे पण यांच्याशी बोलण्याआधी आपला परिचय तर देशील की नाही? नाही तर यांना उगाचच वाटायचे हे कोणी कथेकरीत आलेले आहेत की काय. कथेकरीच का? ते दुसरं काहीही समजू शकतात नाही का? नाही, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्यावरून यांना असं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापेक्षा आपला परिचय दिलेला कधीही चांगला. देतो देतो, परिचयही देतो. नमस्कार मंडळी. मंडळी, आम्ही उदाहरणे जरी व्यवहारातली दिली, आम्ही आपणास प्रत्यक्षात दिसत असलो तरी आम्ही दोघेही कल्पनाच आहोत. मी आहे तर्क, मी आहे वास्तव. म्हणजे आम्ही तर्क आणि वास्तव आहोत. आम्ही संकल्पना असलो तरी निर्गुण निराकार नाही, तर सगुण आणि साकार आहोत. कल्पना असल्यामुळे आम्ही हव्या त्या काळात, हव्या त्या क्षेत्रात, हव्या त्या ठिकाणी सहज साकार होऊ शकतो. आज आम्ही इतिहासाचे क्षेत्र निवडले. या क्षेत्रामध्ये आम्ही भरपूर दिवसांपासून वावरतोय. आपल्या देशामध्ये या क्षेत्राबद्दल फार मोठा घोळ आहे. हो, या क्षेत्रात दोन समांतर क्षेत्र अस्तित्वात आहेत. एक आहे पुरातत्वीय आणि दुसरे आहे पौराणिक. पुरातत्वीय हे जमिनीवर भग्नावशेषात, तर जमिनी खाली दडलेल्या, आणि पौराणिक हे फक्त ग्रंथांमध्ये आणि त्यातील कथा काव्यातच समाविष्ट आहे. आम्ही दोघेही या दोनही महासागरातून ऐतिहासिक सत्याचे काही मोठी हाती येतात काय याचा शोध घेतोय. म्हणजे की जे काही प्रस्थापित आहे ते वास्तव आहे, कल्पित आहे की कल्पित वास्तव आहे याची तर्काने छाननी करून वास्तव आम्ही आपल्यासमोर मांडत असतो. आता आम्ही जे आपल्यासमोर मांडले ते कामाचे आहे की नाही याचा निर्णय आपण घ्यायचा. आज आम्ही इतिहासाचे 13वे आणि 14वे शतक निवडलेले आहे. वेळ आहे आणि स्थळ आहे पंढरपूर.
भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मे ए बाबा उठ इथून. लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिनिर्धारकं ब्रह्मण्य विष्णुभवभयं सर्वलौकैकनाथं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिनिर्धा. अरे तुला उठ म्हटलंय ना. का बरं? तू पायरीवर बसलायस म्हणून काय झालं? मी असा कोपऱ्यात बसलो होतो ना. जाणारा येणाऱ्यासाठी खूप जागा होती ती. अरे बाबा ही संत नामदेवाची पायरी आहे. संत नामदेवाची? हा, म्हणजे ही त्या नामदेवाच्या बालकीची आहे का मग? हो तसं समज हवं तर. पण ही नामदेवाला इकली कुणी? देवानच विकली असं समज. देवानं? हा, म्हणजे इथं फक्त त्या नामदेवालाच बसण्याचा अधिकार आहे असंच ना? अरे बाबा हो तसं समज हवं तर. मग मी तर इथं हक्कानं बसू शकतो ना हो. तुझा रे काय हक्क? मी नामदेवच आहे. नुसतं नाव नामदेव असून कामाचं नाही, कर्मही नामदेवाची असावे लागतात. कर्म? तेव्हाच या पायरीवर विराजमान होता येते. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं. महाराज हा? हाँ भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा कोण आहे महाराज? अरे हाच तर नामदेव आहे. हा? हा नामदेव आहे? अरे म्हणजे त्याचा मुखवटा आहे. नामदेव असा दिसतो? हो त्याच्या ओळखीतल्या कारागिरानंच बनवलाय हा मुखवटा. ओळखीतल्या कारागिराने? कारागीर नौखाय. हा कारागीर नौखाय म्हणलं. कशावरून? अहो ह्या मुखोट्याच्या घडवणुकीवरूनच दिसतंय. तुला रे काय ठाऊक? नाही, नामदेवाला जाऊन 50 वर्ष झाली तर त्या नौख्या कारागिराला कसा कळला बरोबर नामदेवाचा चेहरा? त्याने त्याच्या कल्पनेनं आकार दिलाय. तुला कशाला हव्या तुझ्याच पंचायती? त्या चौकशा करतोय. मला माझं काम करू दे. ओम विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. महाराज एक प्रश्न विचारू का? विचार. नाही म्हणलं हा मुखोटा इथं का ठेवायचा? अरे लोकांच्या श्रद्धेला प्रतीक लागते. नुसत्या निर्गुण निराकारानं काम भागत नाही. त्यांना एक आकार लागतो. नुसतंच नामदेवाची पायरी असं जर ग्रंथांमध्ये लिहिलं असतं तर जाणाऱ्या येणाऱ्यांनी लक्ष दिलं असतं. असो. आता नुसता मुखवटा जरी इथे ठेवला तरी नामदेव जिवंत आहे. अहो पण नामदेव खरंच जिवंत आहे. मीच नामदेव आहे तर. अरे मूर्ख आहेस का रे तू? असेल बाबा तुझं नाव नामदेव म्हणून काय तू खरंच संत नामदेव होशील? या पंढरपुरामध्ये शेकड्याने नामदेव आहेत म्हणून काय सारे संत नामदेव झालेत? काहीतरी बडबडतोय. अरे मला माझं काम करू दे. भक्तांच्या यायची वेळ झाली आहे. ओम विष्णवे नमः. कुणाचे भक्त? भक्त विठ्ठलाचेच. मग या पायरीला काय तोशिश? पायरीला नाही काही तोशिश. तोशिश मला आहे. आणि ती कशी? अरे जास्त चौकशा करू नकोस. विष्णवे नमः 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 विष्णवे हे नमः. काय आहे महाराज? कुठं काय? हो महाराज. आहा. हे यांनी या मुखोट्यावर फुलं का वाहिली? अरे ती लोकांची नामदेवावरील श्रद्धा आहे. आणि ती नानी? ते दान आहे. हा म्हणजे हे दान मग नामदेवाच्या कुटुंबाला दिलं जातं का? काहीतरी मूर्खासारखा प्रश्न विचारू नकोस. उठ इथून. विष्णवे नमः 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 विष्णवे नमः. गेला महाराज. हा? नाही म्हणलं एक अजून एक प्रश्न विचारू का? विष्णवे नमः. बर. विष्णवे नमः विष्णवे आता विचारू का? विष्णवे नमः. ते पायरीवर खाली मुखवटे कोणाचे कोरलेत?
ही होय. हा? अरे ही सर्व नामदेवाच्या कुटुंबातील लोक हा? हा. ही आई गोणाई, हे वडील दामा शेट्टी, ही पत्नी राजाई, ही मुले महादेव, विठ्ठल, गोविंद, नारायण, या सुना गोदाई, केसाई, साखराई, लाडाई, मुलगी निंबाई, बहीण आऊबाई आणि ती दासी जनाबाई. जनाबाई. महाविष्णवेन महाविष्णवेन महाविष्णवे. पण महाराज, हे मुखवटे इथं का कोरलेत? अरे भक्त एकदा पुण्यवान झाला की त्याचं सारं कुटुंबच पुण्यवान होत जात. नाही कळलं बरं महाराज. या नामदेवाच्याच कुटुंबाचं बघ ना. यांचं नेमकं काय झालं? नेमकं काय झालं? अरे जे पुण्यात्म्यांचं होतं तेच झालं. नाही म्हणजे नेमकं काय झालं? अरे मूर्खायस का रे तू? नामदेव संत श्रेष्ठ त्यानं विठोबाला साखळ घातलं. कसलं साखळं? वतनामुचे मिरासी पंढरी, विठोबाच्या घरी नांदणं. सेवा करू नित्य नाचू महाद्वारी, नामाची उजरी जागवती. साधू संता शरण जाऊ मनोभावे, प्रसाद स्वभावे देती मन. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे देतीवरी. अरे त्याच तर हे फळ आहे की एक भक्त श्रेष्ठ म्हणून ही पायरी त्याच्या नावानं प्रसिद्ध झाली, एका संताच्या नावानं पावन झाली. अजूनही नामदेव आणि त्याचं सारं कुटुंबच या पायरीवर विराजमान आहे. अनंत काळासाठी त्यांना हक्काची जागा मिळाली आहे. अरे हेच तर भक्तीचं सामर्थ्य असतं. पण हे मागणं मागितलं कुणी? अर्थात नामदेवानं. हा बरं, मग पुढं काय झालं? अरे होणार काय? एवढ्या श्रेष्ठ भक्ताची विनवणी परमेश्वर कसा नाकारे? क्षणार्धात ही पायरीची जागा दुभंगली आणि नामदेव त्यात सामावला गेला. मग त्याचं हे पुण्य पाहून त्याच्या सर्व आप्त स्वकीयांनीही या दुभंगलेल्या भूमीत उडी घेतली आणि मोक्ष प्राप्त केला. सारेच पुण्यात्मा होते म्हणून इथं समाधिस्थ झाले. अशी ही नामदेवाची पुण्य पायरी आहे. समजलं? मला विचारतोय. ओम विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे. समजलं समजलं. पांडुरंगा, अरे सारं कुटुंबच मारून टाकलं की रे माझं. वंशावळच नष्ट करून टाकली. कोणी शिल्लक ठेवलं नाही. पांडुरंग, ठीकच आहे म्हणा. माझा पांडुरंग सांगतोच. तसंही कुणी अमरत्वाचा पट्टा घेऊन येत नाही. माझा पांडुरंग सांगतोच. सारच नश्वर आहे, अनित्य आहे. नित्य काही नाही या विश्वात. सारच अनित्य असेल तर मोह तरी कोणत्या गोष्टीचा धरावा बरं? तसही सारे नातेवाईक वृद्धत्वानं मरणारच होत. असे गेले मुखोट्याच्या रूपात का होईना, पण साऱ्या जगाला परिचित होतातच येतील. सर्व विघ्नोपशांतये शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं. अरे बाबा, अजून तू इथंच का? अरे चल चल निघ इथून. अरे आज स्मृती दिन आहे नामदेवाचा. त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कीर्तन आहे पासलेगावकर महाराजांचे. कोण महाराज आहेत? हा, तुला पासलेगावकर महाराज नाही माहित? अहो कसे ठाऊक असणार. 50 वर्ष झाली तर मला पंढरपूर सोडून. सारं काही बदललंय. नवच सारं. कुठं काय नवय? मंदिर तर तेच आहे की. हा, मंदिर तेच आहे, पण कितीतरी जागा कोनडे बदललेत की. एवढंच काय, मी पाहिलं माझ्या पांडुरंगाची मूर्ती ही बदलली. काय बडबडतोय? माझा पांडुरंग पांढऱ्या रंगाचा होता. जो कोणी इथं असा करकट्टेवर ठेवून उभा आहे ना, तो काळ्या रंगाचा आहे. माझा पांडुरंग नाही. काहीतरी मूर्खासारखं बडबडू नकोस. वय वर्ष 40 आहे माझं. समज आल्यापासून बघतोय मंदिरातील मूर्ती काळीच आहे. नाही हो नाही, माझा पांडुरंग काळ्या रंगाचा नव्हता. तो पिठुरी वर्णाचा म्हणजे पांढरा होता.
म्हणून तर आम्ही सारे त्याला पांडुरंग म्हणायचो. काहीतरी बडबडू नकोस, अरे आता महाराज येतील. पांडुरंगा, अरे काय बघतोय बाबा मी हे? हा? अरे हे सारे लोक मृगजळालाच पाणी समजून स्वतःची तहान भागवते. यांना कळत कसं नाही? अरे मृगजळ पाण्यासारखं दिसतं, पण ते पाणी नसतं रे. त्याच्या ठाई तहान भागवण्याची क्षमता नसते. तुम्ही असे दूर उभे राहून त्या मृगजळाकडे पाहता ना, म्हणून तुम्हाला ते पाणी नाही हे कळतच नाही. त्याचे हे सारे भ्रम भास जवळून पाहिले तुम्ही. त्याच्या गारुडातून बाहेर पडलो. तुम्हीही त्याच्या गारुडातून लवकर बाहेर पडा, नाही तर तुम्हालाही घसे कोरडे ठेवूनच निर्वाणाशिवाय परिनिर्वाण करावं लागेल. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज की जय. मंडळी, भक्त श्रेष्ठ होण्यासाठी कुठल्याही वर्ण वा जातीची गरज नसते. संत नामदेवाचे बघा ना, शिंपियाचे कुळी जन्म जाहला परी हेतू गुंतला सदाशिवी. या नामदेवाचा जन्म शिंप्याच्या कुळात झाला, पण त्याचा जीव परमेश्वराशी एकाकार झाला. तो महापुण्यात्मा झाला. माणूस पुण्यात्मा झाला तरी त्याच्या नशिबाचे भोग थोडे सुटतात. या नामदेवाला देवाचं पिसं लागलेलं होतं, पण त्याची माता आणि पत्नी सतत त्याला हे देव पिसे सोडावयास सांगत असत. मंडळी, संसारात अशा बेड्या असतातच, पण आपण त्यात अडकून पडायचे नसते. हा नामदेव माता आणि पत्नीच्या बेड्यांमध्ये अडकला असता तर असे पुण्य त्याच्या वाट्याला आले असते काय? अर्थातच नसते आले. पण हा नामदेव सारे मोह जुगारून वाल्याचा वाल्मिकी झाला. मंडळी, नामदेव हा सुरुवातीपासूनच डाकूच होता. या दरोडेखोर नामदेवाने आपला बाण आणि सुरी औंढ्याच्या नागनाथाला अर्पण केली आणि भक्ती मार्गाचा प्रवास सुरू केला. आणि अखेरीस वाल्याचा वाल्मिकी झालेला आहे. तर भक्त हो, भक्ती असावी तर ही अशी. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज की जय. महाराज, हा, एक प्रश्न विचारू का? विचार विचार. अरे, आपल्यासारख्या भक्तांच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठीच तर मी आहे. नामदेव या विठ्ठलाचा भक्त होता का? यात काय संशय? हे सारं पंढरपूरचं चराचरच याची साक्ष देत आहे. बरं, नामदेव डाकू होता हे कशावरून म्हणता तुम्ही? अरे, मी कशाला म्हणू, याची बायकोच सांगते. काय सांगते? आमच्या वडीला शस्त्र, सुई आणि कातरी, हा बाण आणि सुरी वागवीत असे. याने एका ते भोकिले ते रुदना करी त्याची नारी वाहिले सुरी नागनाथी. हा त्याच्या बायकोचाच दाखला त्याला दरोडेखोर ठरवीत नाही काय? बरं महाराज, नामदेव हा या विठ्ठलाचा एवढा परमभक्त होता, तर त्याने त्याचे बाण सुरी त्या औंढ्याच्या नागनाथाच्या चरणी का अर्पण केले? इथं पंढरपुरात येऊन विठ्ठलाच्या चरणी का नाही अर्पण केले?
काय 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 वेड्यासारखा प्रश्न विचारतोय? अरे ही सर्व शेवटी त्या विष्णूचीच रूपे. नागनाथाच्या चरणी अर्पण केले काय आणि विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले काय? शेवटी त्या विष्णूच्या चरणी अर्पण करण्यासारखे नव्हे काय? तू वेडा आहेस का रे? श्रद्धेमध्ये असले प्रश्न विचारायचे नसतात. हा? श्रद्धेमध्ये असले प्रश्न विचारायचे नसतात. आणि विचारले तर तू नास्तिक ठरविले जाशील. पण मी नास्तिकच आहे. अरे मग तुझं या मंदिरात काय काम? मी इथं माझ्या पांडुरंगाला भेटायला आलो होतो. अरे मग भेट की आत जाऊन. पण आतमध्ये माझा पांडुरंग नाही ना. म्हणजे तिथं दुसराच कुणीतरी काळ्या वर्णाचा असा कर्कटेवर ठेवून उभा आहे. माझा पांडुरंग दुधाळ वर्णाचा होता, म्हणजे पांढरा होता. म्हणून तर आम्ही सारे त्याला पांडुरंग तू नुसताच नास्तिक दिसत नाही तर वेडा आहेस. ठार वेडा. आणि मी वेड्यांच्या नादी लागत नसतो. तू बैस इथं तुझ्या पांडुरंगाला शोधत. मीच जातो. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंगा, अरे काय खेळ करतोय बाबा. हा? मी इथं असा धडधाकट समोर उभा असताना मला कोणी आज ओळखत नाही. हा कोण चरित्रकार ज्यानं मला आधी दरोडेखोर केलं, मग माझ्या राजाची साक्ष काढली, माझे बालून सुरी नागनाथाच्या चरणी अर्पण करायला लावली. आधी मला सदाशिवाचं भक्त केलं, मग मला नागनाथाला शरण जायला भाग पाडलं. माझ्याच गाथेत माझ्याच मुखी माझं आत्मचरित्रही समाविष्ट करून टाकलं. अरे मी पांडुरंग भक्त होतो रे. मी पांडुरंग भक्त होतो. हा विठ्ठल या मंदिरात स्थापित करण्याची कुणकुण आपणाला लागली होती. ज्ञानदेवा सोबतची आपली यात्रा आपल्याला महाराष्ट्राबाहेर घालवण्याचा डाव होता. पण ते तरी काय करतील. ज्ञानाचे हातही दगडाखालीच फसलेले होते म्हणा. तरका, ए तरका, गेलाय हा. तरका, ए तरका, तरका, अरे तरका. बोल वास्तवा, बोल. काय म्हणतोय? अरे लोक खरंच किती भाबडे असतात. कशावरही विश्वास ठेवतात. हो ना. अरे त्यांच्या ह्याच भाबडेपणाचा फायदा व्यवस्था घेत असते. म्हणजे व्यवस्था काय करते? व्यवस्था त्यांच्या माथी इतिहास नावाचं एक कल्पित मार्ग. काहीतरीच काय बोलतोय? सोदाहरण बोल. अरे नामदेव आणि त्यांचं कुटुंब पायरीमध्ये सामावलं गेलं असाच इतिहासात सांगितला जातो की नाही? हो, इतिहास असंच सांगतो. बरं मग ते वास्तव आहे, कल्पित आहे की कल्पित वास्तव आहे? बरं मला वाटतं ते कल्पित आहे. नाही, नुसतं कल्पित नाही तर ते कल्पित वास्तव आहे. नाही समजलं. हे बघ, नामदेवांचं कुटुंब मारलं गेलं हे वास्तव आहे. हो, पण त्यांच्या भक्तीमुळे ही पायरी दुभंगली आणि ते यामध्ये सामावले गेले हे कल्पित आहे. म्हणजे काय
की ते पूर्णतः वास्तव नाही, पूर्णतः कल्पित नाही, म्हणूनच ते कल्पित वास्तव आहे. हा. अरे पण मग या कल्पित वास्तवामधून आपल्याला नुसतंच वास्तव बाहेर हा. काढायचं, मग काय करावं लागेल? हा, तर मग माझा म्हणजे तर्काचा आधार घ्यावा लागेल. आणि तो कसा? सांगतो. मला सांग, जेव्हा ही घटना घडली तेव्हा हजारो भक्त असतीलच की नाही बरं या मंदिरामध्ये? असतील ना. बर, या चमत्काराची चर्चा गावोगावी प्रांतोप्रांती झाली असेलच की नाही? झाली असेल. यादवांच्या दरबारीही पोहोचली असेल. निश्चित पोहोचली असेल. बरं, मग संत वाङ्मयाशिवाय अशी नोंद इतरत्र कुठे आहे? म्हणजे यादवांच्या शिलालेखात, दस्तऐवजात, नाही. इस्लामी दप्तरात नाही. राजकीय रोजनिशीत किंवा सरकार दरबारी? अरे संत वाङ्मयाशिवाय ही नोंद इतरत्र कुठेही नाहीये. जशी ही नोंद पुरातत्वीय दस्तऐवजात कुठेही नाही, तसेच नामदेव डाकू असण्याची नोंदही कुठेही नाही. अरे एका श्रेष्ठ पांडुरंग भक्ताला डाकू ठरवून त्याचे चारित्र्य हनन करण्याचा हा एक डाव आहे. हा, मला सांग, नामदेवांचा जन्म 1270. बरं, त्यांच्या अज्ञातवासाचा प्रारंभ 1293. म्हणजे नामदेव जेव्हा महाराष्ट्रातनं गहाळ झाले. गहाळ? हो, गहाळच. बर, नामदेव जेव्हा महाराष्ट्रातनं गेले हा, तर नामदेव जेव्हा महाराष्ट्रातनं गेले तेव्हा ते अवघ्या 23 वर्षांचे होते. बरं, पुढचे 50 वर्ष त्यांचा थांग पत्ताही लागत नाही. मग मला एक सांग की त्यांनी डाके टाकायला कधी सुरुवात केली बरं? त्यांचे बाण आणि सुरी त्यांनी नागनाथाला कधी अर्पण केली? आणि मुळात ते पांडुरंगाचे श्रेष्ठ भक्त कोणत्या वर्षात झाले? काय त्यांनी बालपणातच डाके टाकायला सुरुवात केली होती काय? बापरे. अरे म्हणजे नामदेवांचं चरित्र कल्पित आहे असं म्हणायचं आहे का तुला? नुसतं नामदेवांचंच नाही, तर सर्व संत चळवळीचं चरित्र भ्रमित करणार आहे. अरे पण मग मी म्हणजे वास्तव काय आहे? वास्तव वास्तव हे आहे. महाराज. कोण तू? मी नामदेव. तू नामदेव? मग आम्ही कोण आहोत हे ठाऊक असेलच तुला. चांगलेच ठाऊक आहे महाराज. आपण केशव शास्त्री, राजप्रतिनिधी, मंदिराच्या जीर्णोद्धार अध्यक्षपदी विराजमान आहात आपण. अरे ते लौकिक झालं, पण आमच्यातील अलौकिक दिसत नाही का तुला? या इहलोकी आम्ही साक्षात कृष्ण आहोत आणि साक्षात कृष्णाला वंदन करण्याचे संस्कार नाहीत का तुझे? आमचा पांडुरंग प्रचंड
अमुचा पांडुरंग प्रचंड इतर देवाचे ना पाहू तोंड अमुचा पांडुरंग प्रचंड एका पांडुरंग वाचून न करू आणिक भजन एका पांडुरंग वाचून न करू आणिक भजन आम्हा एकविध भाव कदाण म्हणू इतरा देव आमचा पांडुरंग प्रचंड आमचा पांडुरंग प्रचंड नाही भीड चाड बोलसी आगरे तोंडाचेनी बळे अरे नाम्या अरे तू शूद्र तुला आमचे धर्मशास्त्र रे काय ठाऊक नसताना आमच्या धर्मकर्मावर भाष्य करतोस तू आमच्या शास्त्रासोबत सलगी करू लागलाय महाराज मी माझ्या कीर्तनात आपल्या धर्मकर्मावर काहीही भाष्य करीत नाही माझे जेवढे आहे तेवढेच कथन करतो नाही आमची चूक तू शूद्र पण तरी एक बालक म्हणून फक्त समजून आम्ही तुला खांद्यावर बसवलो काहीच मी नव्हे ऐसे जरी केले तरी का जन्मविले नारायणे काय ब्रह्मज्ञान सांगशील माते खात यान खाते न देखेच यातीहीन शिल्पी अधिकारी कैसा हा धर्म तुमचा तुम्हा नाही आमची चूक की पायातील वाणांना आम्ही माथावर बसवलो अरे पण याचा अर्थ असा नाही की तू तुझ्या स्वामीलाच घाबरू नये स्वामी महाराज कोण बर माझा स्वामी कोण म्हणजे अरे तोच जो निर्गुण निराकार आहे जो अवतार घेऊन साकार होतो जगदोद्धार करतो तो विष्णूच या पंढरपुरामध्ये तो कृष्णावतार धारण करून विठ्ठल रूपात प्रकटलाय हे तू का मान्य करीत नाहीस केशव शास्त्री बुवा तुमचे हे निर्गुणाचे वैभव कसे आले आहे मला चांगलेच ठाऊक आहे कसे निर्गुणाचे वैभव आले भक्तिमिशे ते हे विठ्ठल वेशे ठसविले बरविया बरवे पाहता नित्य नवे हृदयी ध्याता निवे त्रिविधाता अरे पण हा विठ्ठल म्हणजे हरिरूप धारण केलेला बुद्धच आहे तुला त्या रूपात त्याचा स्वीकार का करता येत नाही शास्त्री बुवा तुम्ही लाख सांगा हो 24 वेगळे सहस्त्रागळे निर्गुण निराळे शुद्ध बुद्ध पण मला ठाऊक आहे वेदा मौन पडे श्रुतीशी कानरे वर्णिता कुवाडे पुराणाशी भावाचे आळुके भुलले भक्ती सुखी विधले पुंडलिके साधोनिया पुंडलिक भक्तीला साधन करून हे दैवत ज्याचे ना वेदात वर्णन आहे ज्याचा ना श्रुतीशी काही संबंध आहे ज्याने पुराणाशी वाकडे पण घेतले आहे तो बुद्ध असूच शकत नाही मी हे कदापि मान्य करणार नाही म्हणजे तू विठ्ठलाचा अंगीकार करणार नाहीस तू वैष्णव होणार नाहीस शास्त्री बुवा तुम्ही शस्त्र घेऊन माझी मान जरी तोडली तरी नवदे आणि काही या पांडुरंगा वाचू पांडुरंगा परते दैवत आहे म्हणती ऐसे श्रुती स्मृती जरी बोलती तरी हे अपशब्द कानी पडू न द्यावे पाखांडी म्हणती तरी उगेची असावे ब्रह्मदेवासी झाली या भेटी तोही जरी वदेल ऐसी या गोष्टी पांडुरंगा परते दैवत म्हणेल सृष्टी चढरा पोटी निभ्रांत जाणार फार मात चढलाय तुला आता तुझा काटा काढल्याशिवाय पर्याय नाही या रे या सगळे सारे या
ऐसे मी करीन जानबा विठ्ठला, पंढरीचा ठाया मोडविन, राहे नाम आता जाईन दूर देशा, भक्तीची ही आशा सोडून या. जाईन भिवरा, जाईन पुंडलिक, जाईन सकळीक महिमा तुझी. ऐसे बा विठ्ठला तो दुखविले मज, सोडीन सहज पंढरी ते. आपुल्या सांगाते नेईन पंढरी, नेईन संत नगरी भिवराजन, नेईन सांगाते महिमा येथेची, मागे हे तुहाची धरुणी राहे. चक्र तीर्थ आणि पद्मपाळे हे जाण, सर्व ही करीन आपणापाशी. आपणची तीर्थ, आपणची व्रत, आपण दीननाथ होईन मी, आपण दीननाथ होईन. येथे हे पंढरी होती ऐसे लोक, म्हणतील देख पुढे देवा. येथे हे पंढरी होती ऐसे लोक, म्हणतील देख पुढे देवा. पांडुरंग,